हा मक्याचा चिवडा बघा मस्त दिसतोय ना, छान कुरकुरीत झालाय बरं का. असा गरम गरम चहा आणि सोबत हा चटपटी चटकदार मक्याचा चिवडा खूप मस्त लागतो. तर दुपारीच मी ठरवलं होतं की चहासोबत खायला काहीतरी करूयात. म्हटलं मक्याचा चिवडा करू. सगळं सामान घरात होतं. चिवडा मसाला पण घरीच केला आहे आणि तुमच्या जर मनामध्ये आलं हा चिवडा करायचा आहे, सगळं सामान घरात असेल ना, तर अर्धा ते पाऊण तासामध्ये तयार होतो आणि एकदा केला की महिनाभर टिकतो. पण महिनाभर टिकण्याची गरजच नाही, त्याच्या आधीच तो संपून जातो. तर मी आधी सगळी तयारी करून घेते, म्हणजे सगळं सामान आधी काढून घेते, म्हणजे काही विसरायला नको. तर कच्चे मक्याचे पोहे घेतले, शेंगदाणे घेतलेले आहेत, काजू, बदाम, फुटाण्याची डाळ आहे, कढीलिंब, सुकं खोबरं, बेदाणे हे सगळं सामान घेतलं आहे. त्यातला एखादा जिन्नस नसला तरी पण चालेल. तर 1 कपभर शेंगदाणे घेतले, अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, कढीलिंब त्याची पानं तोडून घेऊयात, म्हणजेच कढीपत्त्याची पानं तोडून घेऊयात. आता इथं मी जे प्रमाण घेते ते माझ्या आवडीचं आहे बरं का. तुम्ही प्रत्येक पदार्थ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, जसं तुम्हाला आवडतं तसं. अर्धी मूठ बेदाणे घेतले, 1 मूठभर काजू आणि मूठभर बदाम घेतलेले. आता काजू आणि बदामाच्या अशा पाकळ्या करून घेऊयात. बदामसुद्धा मधून असे कापून घ्यायचे, व्यवस्थित कापले जातात. म्हणजे काय, ते छान कुरकुरीत तळलेसुद्धा जातात, चिवड्यामध्ये असे भरपूर दिसतात आणि सगळ्यांना खाताना पुरवणी पडतात. काजू बदामाच्या पाकळ्या करून घेतल्या. आता साधारण 1 चतकोर सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, त्याचे असे पातळ काप करायचे. आणि खोबरं घेताना खवट घेऊ नका, स्वच्छ शुभ्र बघून घ्या, म्हणजे कुठल्याही चिवड्यामध्ये तो खवटपणा येत नाही आणि चिवड्याची चव बिघडत नाही. खोबरं कापून घेतलं. आता हे कच्चे मक्याचे पोहे आहेत बरं का. बऱ्याच जणांना हे कॉर्नफ्लेक्स वाटतात, म्हणजे जे आपण दुधातनं खातो ना ते. तर हे कच्चे पोहे आहेत जे तळून केले जातात. मी पाव किलो आणलेत, पण सगळे वापरणार नाही कारण हे तळून खूप होतात. फक्त ते घेताना असे घोळवून घ्यायचे, म्हणजे चुरा खाली राहतो आणि अख्खे स्वच्छ पोहे आपल्याला मिळतात. तर 2 कप पोहे घेतले. सगळी तयारी काढली आहे. आता चिवडा मसाल्यासाठी 2 टेबलस्पून साखर, अर्धा टीस्पून काळं मीठ, अर्धा टीस्पून साधं मीठ, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 टीस्पून धनेपूड, त्यामध्येच अर्धा चमचा हळद घातली, 1 ते 1.5 टीस्पून बेडगी मिरची पावडर किंवा साधी मिरची पावडर घाला, पाव चमचा हिंग आणि अर्धा टीस्पून आमचूर पावडर घातली. आता याला मिक्सरमधनं अगदी एक 4-5 सेकंदासाठी फिरवून घ्यायचं. फक्त साखर बारीक होईल आणि सगळे जिन्नस मिसळले जातील एवढंच. बघा, आपला चिवड्याचा मसाला तयारसुद्धा झाला. हा काही सगळा वापरणार नाही होत आपण, जसा लागेल तसा वापरायचा. उरलेला आपण ठेवला तर महिनाभर टिकतो. सगळी तयारी काढून घेतली. आता एक एक पदार्थ तळायला घेऊ. त्यासाठी आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे. एकदा वापरून बघा, ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर मी सगळे पदार्थ कमीत कमी तेलामध्ये तळण्याचा प्रयत्न करते. साधारण अर्धा ते पाऊण कप तेल कढईमध्ये घेतलं, त्यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घातलं आणि तेल गरम झालं की शेंगदाणे कुरकुरीत तळून घेतले. तर तेलामध्ये पदार्थ तळताना थोडंसं मीठ घातलं ना की त्या पदार्थाचा अळणीपणा निघून जातो आणि तो छान चवीला चांगला लागतो. तर शेंगदाणे तळून झालेले आहेत, एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात. आता सुक्या खोबऱ्याचे काप घालू आणि यालाही मंद आचेवर चांगलं असं सतत गोलगोल फिरवत तळून घेऊ, म्हणजे ते एकसारख्या रंगावर तळलं जातं. तर अगदी 3 ते 4 मिनिटातच खोबरंसुद्धा मंद आचेवर तळून घेतलं आहे. हलकं तांबूस झालेलं आहे. हे बाहेर आल्यावर अजून डार्क होईल, त्यामुळं खूप जास्त डार्क करू नका तेलातच. खोबरंही काढून घेऊयात आणि यालाही परातीमध्ये काढून घेऊ. खोबरं तळून झालं. आता यामध्ये मी घालते बदाम. बदामाचे काप मंद आचेवर अगदी अर्ध्या मिनिटासाठी तळायचे. बदाम तळत आले की मग काजू आणि बेदाणे घालायचे. बदामाला वेळ जास्त लागतो ना, त्यामुळे ते थोडेसे आधी घातले. त्याला थोडं तळलं की मग काजू आणि बेदाणे घातले. बेदाणे बघा मंद आचेवर छान असे टरारून फुगलेले आहेत. याला लगेच काढून घेऊयात. जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर बेदाणे लगेच करपतात, कारण ते त्याच्यात साखर असते ना स्वतःची, त्यामुळे ते पटकन काळे होतात. बेदाणे काजू तळले. आता फुटाण्याची डाळ घ्यायची. ही मात्र खूप नाही अगदी अर्धा मिनिटं तेलामधनं काढायची, कारण ही आधीच भाजलेली असते. खूप जास्त तळली तर ती कडकडीत लागते. फुटाण्याची डाळसुद्धा चांगली निथळून घ्यायची आणि यालाही परातीमध्ये काढून घेऊ. आता तेलामध्ये कढीलिंब घालायचा आहे. कढीलिंब घातला की जरा मागे जायचं, नाहीतर मग अंगावर खूप उडतो, जास्त आहे ना त्यामुळं. यालासुद्धा चांगला खुळखुळ आवाज येईपर्यंत, म्हणजे चांगला कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर तळून घ्यायचं. याचे ओले पदार्थ असतात की नाही, त्याच्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून जायला पाहिजे. जर आपण ते नीट तळले नाही तर चिवडा लवकर मऊ पडतो. कढीलिंबसुद्धा चांगला खुळखुळ आवाज येईपर्यंत तळला, त्यालाही काढलं. आता मी कढईमध्ये अजून 3 टेबलस्पून तेल वाढवलं. तेल चांगलं तापवून दिलं आणि मग यामध्ये मूठभर मक्याचे पोहे घातले.
तेल जर नीट तापलं नसेल तर मक्याचे पोहे एकतर कडकडीत राहतील किंवा खूप तेलकट होतात. त्यामुळे ही काळजी घ्यायची. तेल चांगलं आपलं नेहमीपेक्षा थोडं जास्त गरम करायचं. मुठभर मक्याचे पोहे घालायचे म्हणजे अजिबात तेलकट होत नाही आणि पटकन काढून घ्यायचे. तर तेल चांगलं तापलं की मुठभर पोहे घालायचे. गॅस मोठाच ठेवा आणि असे पोहे चांगले तळले की गॅस कमी करून त्याला पटकन काढून घ्या. अशाच प्रकारे पोहे जर तुम्ही तळले तर ते अजिबात कडकडीत लागत नाही. छान असे कुरकुरीत तळले जातात आणि अजिबात तेलकट होत नाही. तर पोहे तळून झालेले आहेत, याला सुद्धा काढून घेऊया. तर सगळे जिन्नस आपण तळून घेतले. आता हे जिन्नस गरम गरम असतानाच यामध्ये घालायचा आहे तयार केलेला चिवड्याचा मसाला. तर 2 टेबलस्पून मसाला घातला. याला असं चांगलं मिक्स केलं. गरम गरम असतानाच मिसळलं की मसाला सगळा व्यवस्थित चिकटला जातो आणि चव एकसारखी येते. तर 2 टेबलस्पून मसाला घातला आहे. आता मी थोडंसं खाऊन बघते की मसाला बरोबर आहे का. तर मला थोडासा कमी वाटतो आहे म्हणून मी अजून 1 टेबलस्पून मसाला वाढवला. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करा. थोडंसं टेस्ट करा. परफेक्ट झालेला आहे. आपला चिवडा तयार झाला आहे. फक्त याला पूर्ण गार होऊन द्यायचं आणि मगच काचेच्या बरणीत किंवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं. गरम गरम असताना भरला तर चिवडा लवकर मऊ पडू शकतो किंवा त्याला लगेच मॉइश्चर धरतं. तर मस्त मक्याचा चिवडा तयार झालेला आहे. दुसरीकडे मी पटकन गरम गरम चहा केला. मी साधारण 4 वाजता करायला घेतलं होतं. 5 वाजता चिवडा तयार झाला आहे. गरम गरम चहा आणि मक्याचा चिवडा. आता मी मस्त एन्जॉय करणार आहे कारण चिवड्याचा सगळ्यात आवडीचा प्रकार आहे. आमच्या गॅलरीत पण मस्त व्ह्यू येतो. नदी आहे मागे, छान झाडी आहे. त्यामुळं संध्याकाळी शक्य होईल तेव्हा मी असं एन्जॉय करते आणि मनू सोबतीला असतेच. तुम्ही सुद्धा करून बघा रेसिपी. भेटूयात पुढच्या भागात. बाय बाय.